आजच्या ठळक बातम्या। नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आलाय। शेकडोंच्या उपस्थितीत हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सावंतवाडी संस्थानाचे राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले। पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला। तत्पूर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। सावंतवाडी संस्थानाच्या आणि मानाच्या नारळाची पूजा करण्यात आली। राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली। त्यानंतर सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला। उपस्थित सावंतवाडीकरांनी तलावात नारळ अर्पण केले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले पाच पंढरी हे गाव संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले मच्छीमार कोळी समाज लोकवस्तीचे गाव आहे। अशा पाच पंढरी गावातील बांधवांकडून दरवर्षी मासेमारी करण्याच्या शुभारंभाला मासेमारीला समुद्रात जाण्याआधी खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी मच्छीमार कोळी समाज बंधू भगिनींकडून सागराची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो। ही अनेक वर्षांपासूनची पाच पंढरी गावाची जुनी परंपरा आहे। काळ बदलला तरी कोळी बांधवांच्या या परंपरेत आज तसूभरही बदल झालेला नाही। दरवर्षी अगदी त्याच उत्साहाने येथे नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली। नारळी पौर्णिमेचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे हा गावामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि यावर्षी यजमान मंडळी रस्ताळे आहे। रस्ताळेच्या वतीने हा भव्य मिरवणूक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जात आहे आणि त्याच्याकरता मंडळीतील आणि काही गावातील काही प्रमुख लोक या मिरवणुकीकरता सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत हर्ष उल्हासामध्ये आता ही मिरवणूक मोठी श्रीराम मंदिराकडे जाईल आणि तिथे गेल्यानंतर मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेल्या समुद्रामध्ये मुहूर्तावर 5:30 ते 6च्या मध्ये हा नारळ मुहूर्तावर समुद्रामध्ये विसर्जन केला जाईल आणि त्याच्यानंतरच गावातील ज्या 9 मंडळे आहेत त्यांचे नारळ निघतील आणि त्यांचं समुद्रामध्ये विसर्जन केलं जाईल। त्याचप्रमाणे हरणे बंदरामध्ये निघणारा नारळ हा देखील आमचा हा नारळ विसर्जन झाल्यानंतर त्याचं विसर्जन मुहूर्तापूर्वी केलं जाईल आणि अशा प्रकारे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्वांच्या सहकार्याने हा सण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला जातो। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा सण। शनिवारी हा सण साजरा होतोय। रक्षाबंधनाला अवघे काही क्षणच राहिल्याने नागोठणे पालीसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत। नागोठणे बाजार राख्यांनी फुलला आहे। पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं सजले आहेत। लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या आहेत। 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत राख्या विक्रीस आल्या असून राख्या खरेदीसाठी नागोठणे बाजारपेठेत महिलांची एकच झुंबड पाहावयास मिळते। रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना ठाकरे गटाने दर्या सागराला नारळ अर्पण करून पारंपरिक सोहळा साजरा केला। यावेळी प्रशांत साळुंके आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समुद्राची पूजा केली। नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये ते समुद्राला नारळ अर्पण करून चांगल्या मासेमारीसाठी प्रार्थना करतात। याच परंपरेनुसार शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही समुद्राला नारळ अर्पण करून दर्या सागराला मान दिला। हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मांडवी समुद्र किनारी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली। आज या ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त समस्त रत्नागिरीवासीयांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। गेल्या वर्षापासून आमच्या पक्षाच्या रीतीप्रमाणे तिसरं वर्ष आहे। दर्याराजाला हे श्रीफळ अर्पण करून जे आमचे रत्नागिरीवासी आहेत त्यांना सुख समृद्धी आणि त्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा बहाल व्हावी किंवा त्यांना द्यावी यासाठी आम्ही त्या दर्याराज चरणी आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। नगरसेविका रिया सावंत यांच्या पुढाकाराने प्रथमच दापोलीत न्यायालयात वकिलांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। अशा या स्थानिक भगिनींकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला वकिलांकडून देखील चांगला प्रतिसाद लाभला। वकिलांनी आपली गोड प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेत आपल्या भगिनी रिया सावंत, अश्विनी लांजेकर, दर्शना राऊत आणि सुप्रिया बर्जे यांचे मनापासून शाब्दिक आभार मानले।
नारळी पौर्णिमेचा सण हा कोळी बांधवांसाठी फारच महत्त्वाचा असतो. समुद्राला देवता मानणारे कोळी बांधव आजच्या दिवशी त्याला नारळ अर्पण करून शांत होण्याचे आवाहन करतात. उरण तालुक्यातील करंजा समुद्रकिनारी रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि कोळी बांधवांनी मिरवणूक काढून समुद्राला भव्य सोन्याचा नारळ अर्पण करत सागर पूजनाचा पारंपरिक सोहळा दणक्यात पार पडला. या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं ते 6 फूट लांब आणि 3.5 फूट उंचीच्या प्रतिकात्मक सोन्याच्या नारळाची झगमगती प्रतिकृती. रक्षाबंधनानिमित्त रत्नागिरी शहरातील बाजारपेठा अक्षरशः राख्यांनी फुलून गेल्या आहेत. आज आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येते. भावंडांच्या प्रेमाच्या या पवित्र बंधनाचं प्रतीक असलेल्या राखीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यंदा बाजारात पारंपरिक राख्यांबरोबरच कार्टून कॅरेक्टर्सच्या इको फ्रेंडली तशाच फोटो प्रिंटच्या राख्या त्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. राख्यांबरोबरच मिठाईच्या दुकानात देखील गर्दी दिसून येते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.